परांजपे, तुमच्या चेहऱ्यावर उडालेला गोंधळ कळतोय तिला, हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात आधी तर शांत व्हा प्लीज. आणि जे काही बोलाल ना ते कॉन्फिडेंटली बोला. घरातली कोणती कामं येतात? ती सगळी कामं मी करतो ज्याने घर छान राहतं, सुंदर राहतं. माझ्या घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. ज्याने घर छान राहील, घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. बाथरूम घासता येतं? काय? सॅटर्डे संडेला आई आणि मी बाथरूम घासतो. तुम्हाला येतं? घरातल्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. ज्याने घरच्यांना मदत होईल अशी सगळी कामं मी करू शकतो. गुड. लहान मुलं आवडतात का? खूप. हो, लहान मुलं आवडतात. कारण लहान मुलं असली की घरातलं वातावरण खूप वेगळं असतं. आनंद असतो, हट्ट असतो. आणि तुझ्यासारखी मुलगी असेल तर एक एक बोलू का? म्हणजे सॉरी, तिला सांगा हो, मला लहान मुलं खूप आवडतात. कारण लहान मुलं असली की घरातलं वातावरण छान असतं, आनंदी असतं, घरात हट्ट असतो. आवडतात मला, लहान मुलं आवडतात ना. लहान मुलं घरात असली की कसं वातावरण आनंदी असतं, घरात हट्ट असतो. राग येतो? कधीच नाही. परांजपे, तुम्ही तुमच्या क्लायंट समोर नाही, परी समोर आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिला इम्प्रेस करायच्या नादात काहीतरी खोटं बोलू नका जे पटणारच नाही. कधीच राग येत नाही. येतो. कधी? मला राग येतो जेव्हा कोणी चुकीचं वागतं, खोटं बोलतं, फसवतं, तेव्हा मला राग येतो. कोणी खोटं बोललं, फसवलं किंवा कोणी त्रास दिला तर पण लगेच जातो. माझ्या आईबद्दल काय माहितीये? म्हणजे माझ्या आईबद्दल काय माहितीये? ती तुझी आई आहे. ती JYC इंडस्ट्रीज मध्ये कामाला आहे. तुमच्या शेजारी बंडू काका राहतात. तिकडे ती तुला सोडते. बंडू काका गोष्टी मध्ये मध्ये विसरतात. नेहा खूप गोड आहे, खूप गोड आणि हुशार. जितकी खंबीर तितकीच समजूतदार आहे. किती अडचणी आल्या तरी सतत हसतमुख असते. आणि जेव्हा ती म्हणते ना की अपने पास बहुत पैसा है, अगं पोरी, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत हे, आणि तू आमच्यासाठी हे सगळं. हो काका, आपली पास बहुत पैसा आहे आणि कष्टाचं काय, मला काहीच वाटत नाही. तेव्हा खरंच गंमत वाटते. असं वाटतं की इतकं पॉझिटिव्ह कोणी कसं असू शकतं. सुरेश काका, हे माझे 200 वा. आणि हे यांचे. खिसा फाटका असला तरी सतत सगळ्यांना मदत करत असते. यश, तुझ्यासाठी याचे. तुला बोनस मिळाला नाही ना? मैत्री काय हे तर नेहानीच सांगावं. कोण करतं इतकं मैत्रीसाठी? हे काय? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. थँक्यू. पण नेहा, अगं ह्याची काय गरज होती? यश, तू जे काय करतोस ना आमच्यासाठी, त्यासमोर हे काहीच नाही. थोडीशी वेडी आहे पण जिद्दी. नेहा मॅजिक, स्माइल वाला मॅजिक. न विसरता येणारं मॅजिक. हे नेहाचा फोन आहे. यश, नेहाचा फोन आहे. घ्या. हा, बोल नेहा. काकू, परी ठीक आहे ना? हो ठीक आहे. हा काकू, माझं इथलं काम झालंय, मी घरीच येत होते. काही सामान आणायचं आहे का? सामान? बाहेरून काही सामान आणायचंय का विचारते. अशी एखादी गोष्ट सांगा जी शोधायला आणि मग घरी यायला वेळ लागेल.
नेहा वेखंड आण वेखंड. वेखंड हो आणते काकू. नेहा कधीही येईल, लवकर आटवायला हवा आता इंटरव्ह्यू. ओके. हॅलो. परी बाळा झालं का? नाही काकू, आई बद्दल सांगता येणार आहे की नाही? अहो परांजपे, नुसतं ऐकताय काय? हे सगळं सांगा तिला. सांगतोच आहे. नेहा खूप गोड आहे, हुशार आहे, समजूतदार आहे. नेहा नेहा. हाय यश, तू कधी आलास? मगाशीच काका काकू म्हणाले की तू बाहेर गेली होतीस म्हणून. काका काकू तुम्ही असे बाहेर का थांबलायत? नेहा अगं तू वेखंड आणलंस की नाही? अहो काकू, मी 2-3 दुकानात विचारलं, नव्हतं. मी उद्या ऑफिसमध्ये येताना आणलं तर चालेल का? हो. काय झालं, परी कुठे? अगं परी आतमध्ये आहे, परांजप्यांचा इंटरव्ह्यू घेते ना. हो. हं? काय इंटरव्ह्यू? एकदा परीच्या इंटरव्ह्यू मध्ये परांजपे पास झाले ना, म्हणजे मग तुझ्या आणि परांजप्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा. हा. काय प्रकार आहे? परी परी, शेवटी घालायचा तो गोंधळ घातलातच ना. नेहाजी, आई, हे परांजपे अंकल आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास झाले. ते आपल्या घरात बाबा म्हणून